मला त्याबद्दल काही बोलायचं नाही। पण आज महाराष्ट्रातल्या सगळ्या भागात आपण जर गेल्या तर आपल्याला एक लक्षात येईल की देशात जी परिस्थिती आहे तशीच आज महाराष्ट्रात शरद पवार साहेब, उद्धवजी ठाकरे, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली हळूहळू महाराष्ट्रातली जनता देखील संघटित झालेली आहे। अनेक ठिकाणी उमेदवारांना भारतीय जनता पक्षाच्या किंवा त्या युतीतल्या गावात शिरणं मुश्किल व्हायला लागलेलं आहे। प्रचार करणाऱ्या लोकांना गावातली लोक हुसकावून देत आहेत, कारण आता इथनं पुढे भारतीय जनता पक्ष नको ही भूमिका, मानसिकता आता सामान्य माणसाच्या मनात झालेली आहे। आपल्याला अशी अनेक उदाहरणं सांगता येतील, पण मला पहिल्यांदा हा मुद्दा सांगायचा आहे की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 खासदार होते पूर्वी। या 4 खासदारांच्या पैकी 14-15 खासदार जागा मिळाव्यात अशी आमची पक्षाचे कार्यकर्ते म्हणून भूमिका होती। पण पवार साहेबांनी आम्हाला सबुरीचा सल्ला दिला आणि आम्ही 10 जागांवर समाधान मानलं। आणि ते करत असताना विदर्भातली जागा, अमरावतीची जागा मागच्या वेळी आम्ही लढलेली, भंडारा गोंदियाची जागा आम्ही मागच्या वेळी लढलेली, बुलढाणाची जागा आम्ही मागच्या वेळी लढलेली, या सगळ्या गोष्टीतून माघार घेऊन आम्ही वर्धा या एका महत्त्वाच्या जागेला प्राधान्य दिलं। आणि वर्ध्यात तुमच्याबरोबर कोण उभा राहणार, तुम्ही कुणाला उभा करणार अशी अनेक जण चर्चा करत होते। आमचं लक्ष अमर काळेंच्यावर आजच नाही 5 वर्षापासून होतं आणि त्यामुळे अमर काळेंना आम्ही बोलवलं आणि म्हटलं, अमर बाबू तुम्हालाच आता उभा राहायला लागतंय। आणि पवार साहेबांच्या सूचनेचा, विनंतीचा मान त्यांनी राखला आणि आज काँग्रेस, शिवसेना आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या वतीनं ते उमेदवारी करतात। चिन्ह तुतारी आहे। तुतारी चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवायचा तुम्ही प्रयत्न केला असाल असा माझा विश्वास आहे, पण अधिक चांगला ताकदीनं आपण करावं ही विनंती करतो। आज भारतीय जनता पक्ष सत्तेत आला त्यावेळच्या घोषणा कदाचित तुम्ही विसरला असाल, पण 50 दिवसात महागाई आम्ही घालवतो म्हणणाऱ्यांना महागाई दुप्पट झाली तरी अजून महागाईवर नियंत्रण आणता आलं नाही। 70चं पेट्रोल 105 पर्यंत गेलं, 500 रुपयाचा 400 रुपयाचा गॅस 1100 रुपयापर्यंत गेला। आणि आज याच महाराष्ट्रात आणि भारतामध्ये यांनी घोषणा केली की आम्ही संपूर्ण देश भ्रष्टाचार मुक्त करू, ही गॅरंटी दिलेली होती। पण आज काय परिस्थिती आहे, सगळे महाराष्ट्रातले आणि देशातले जे भ्रष्टाचारी आहेत ते त्यांनी स्वतःच्याकडे घेतले। पक्षामध्ये या देशात कुणी काहीही केलं तर त्याला भीती दाखवायची आणि आपल्या पक्षाचं दार उघडं करायचं आणि आपल्या पक्षात घ्यायचं, ही भारतातल्या प्रत्येक राज्यातली व्यवस्था आज आपल्या सगळ्यांच्या समोर आली। इथपर्यंतच नाही, इलेक्ट्रॉल बॉन्डची नवी व्यवस्था केली। न खाने दूंगा न खाऊंगा ही जी भूमिका आहे त्या भूमिकेपासून एवढे पुढे हे गेले की भारतामधल्या सगळ्या कंपन्यांना ईडीच्या आणि आयटीच्या नोटिसेस पाठवून जर्जर केलं, बेजार केलं आणि त्यांना भीती दाखवून कुणाला आत घातलं आणि पैसे मागितले, कुणाला बाहेर काढताना पैसे मागितले। 1-2 कोटी नाही, 10,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम भारतीय जनता पक्षाच्या इलेक्ट्रल बॉन्ड नावाखाली भारतीय जनता पक्षाकडे गोळा झाली, हे तुम्ही लक्षात घ्या। आज या देशातला सगळ्यात श्रीमंत पक्ष तो आहे। या देशात सगळ्यात जास्त पैसे त्यांच्याकडे आहेत, तक्रार नाही, पण गोळा ज्या पद्धतीने पैसे केले ती पद्धत जर बघितली तर या देशातल्या धनिक लोकांना, या देशातल्या वेगवेगळ्या कंपन्यांना, अगदी फार्मास्युटिकल कंपन्या ज्यांचं औषध रद्द झाले, बाद झाले, रिजेक्ट झाले, ते औषध देखील पुन्हा चालू करून दिलं आणि त्यांच्याकडून त्या बदल्यात काही मोबदला घेतलाय, अशी या देशातली अवस्था आहे। आणि म्हणून आज लोक भारतीय जनता पक्षाला भ्रष्टाचार जोडो पार्टी असं म्हणायला लागले आहेत आणि लोकांनाच लक्षात आलंय की पूर्वीच्या पेक्षा हे जरा जास्तच बिघडलेले आहेत। पूर्वी आमचं काँग्रेसचं सरकार होतं, एकही गुन्हा सिद्ध झाला नाही, सगळ्या केसेस आमच्याच काँग्रेसच्या काळात मनमोहन सिंगांनी त्या केसेसच्या चौकशा लावल्या, परंतु त्या चौकशीतून सगळं बाहेर आलं
ते असं बाहेर आलं की त्यात कुठलाही भ्रष्टाचार झाला नव्हता. आणि म्हणून मी आपणा सर्वांना एवढंच सांगेन की कुणावर विश्वास ठेवायचा. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची गॅरंटी घेणाऱ्यांना शेतकऱ्यांचा खर्च दुप्पट झाला तरी शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर बोलायची आज त्यांना शक्यता वाटत नाही. मला आठवतं आपलं सरकार होतं दिल्लीला, पवार साहेब कृषी मंत्री होते, त्यावेळी यवतमाळ, अमरावती, वर्धा या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं शेतकऱ्यांचं. त्यावेळी खुद्द मनमोहन सिंग साहेबांना घेऊन पवार साहेब आले. पवार साहेबांनी यवतमाळला, अमरावतीला भेटी त्यांना दिल्या. या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांना बोलवून त्यांची समस्या ऐकली आणि पवार साहेब आणि मनमोहन सिंग दिल्लीला गेले आणि त्या ठिकाणाहून 6,000 कोटी रुपयाचं पॅकेज, त्यावेळी मी तुम्हाला 2004-5 सालचं सांगतोय, आज त्या 6,000 कोटीची किंमत फार झाली, पण तेव्हा तेवढे पैसे महाराष्ट्राला देऊन या भागातल्या ठिबक सिंचनापासून सगळ्या नव्या योजना कृषी खात्याच्या पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात या भागात झाल्या. आज देशामध्ये कर्जमाफी किती झाली? पवार साहेबांच्या वेळी देशात 72,000 कोटीची कर्जमाफी झाली. मनमोहन सिंगांच्या समोर पवार साहेबांनी प्रस्ताव ठेवला आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या संयुक्त सरकारने ही कर्जमाफी झाली. 10 वर्ष मोदी साहेब दिल्लीत सत्तेत आहेत. 10 वर्षात देशातल्या शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये जाऊन आंदोलनं केली. 700 पेक्षा जास्त शेतकरी मृत्युमुखी पडले, पण मोदी साहेब त्या लोकांना भेटले नाहीत. मोदी साहेब त्यांच्याशी चर्चा करू शकले नाही. आजही आम्हाला आधारभूत किमतीच्यासाठी कायदा पाहिजे, ठामपणानं काहीतरी धोरण पाहिजे म्हणून दिल्लीत माणसं गेली शेतकरी, त्यांच्यावर अश्रुधूर पाण्याच्या वॉटर पंपने फायरिंग करणं पाण्याचं, या अशा सगळ्या प्रकारे करून लोक शेतकरी दिल्लीत येऊ नयेत म्हणून बॅरिकेड्स वेगळ्या पद्धतीच्या उभ्या केल्या हे आपणा सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून पीक विम्याची गॅरंटी दिलेली, त्यातून काही झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पीक विम्याच्या बाबतीत तर एवढा प्रचंड गोंधळ आहे की देशातल्या पीक विमा कंपन्या श्रीमंत झाल्या, पण पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. आणि म्हणून मी आपणा सर्वांना एवढं सांगतो की आपण सगळ्यांनी थोडासा अंतर्मुखून विचार केला पाहिजे. आमचं 2.5 वर्षाचं सरकार होतं. उद्धवजींच्या नेतृत्वाखाली सरकार बऱ्यापैकी चाललेलं होतं. कोरोनाच्या काळातलं हे सरकार देशात सगळ्यात उत्तम कोरोनाशी जर कोणी मुकाबला केला असेल तर महाराष्ट्र सरकारने केला, हे जगात आणि देशात सगळे आज मान्य करतात. उत्तर प्रदेशमध्ये काय झालं? उत्तर प्रदेशमध्ये गंगेच्या नदीवर प्रेत वाहून गेली, पण महाराष्ट्रात कुठंही कुठल्याही प्रेताची अंत्यविधी करताना कुठं कमतरता राज्य सरकारच्या माध्यमातून कधी भासली नाही, हे तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यामुळे चांगलं काम उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यावर सगळ्यात पहिला निर्णय कर्जमाफीचा घेतला. हजारो कोटी रुपयाची कर्जमाफी त्यावेळी आपल्या सरकारनं, त्यावेळच्या महाराष्ट्र सरकारने देऊ केली, हेही तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, खरं म्हणजे देशातलं सरकार गरिबांसाठी नाहीये. या देशामध्ये जी श्रीमंत आहेत त्या श्रीमंत वर्गाची काळजी घेणारं दिल्लीतलं सरकार आहे. या देशातल्या शेतकरी, शेतमजूर, दारिद्र्यात राहणाऱ्या माणसाच्या बाबतीत कोणती योजना मोदी साहेबांच्या सरकारने केली नाही. पण या देशातल्या मुठभर लोक प्रचंड श्रीमंत झाली आणि म्हणून श्रीमंत लोकांच्या जगाच्या पाठीवरच्या यादीत आपल्यातले 4-6 जण जाऊन बसली. पण महाराष्ट्रात आणि भारतामध्ये गरिबांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा झाली नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. गरीब श्रीमंताचे चोचले किती, माझा विरोध नाही, पण आपल्या सगळ्यांना हे सांगितलं पाहिजे की वंदे भारत ट्रेन सुरू करणार म्हणून घोषणा झाली. पुण्याहून मुंबईला जायला 700 रुपये तिकीट आहे वंदे भारतचं, आणि पूर्वीची आपली जनता रेल्वे जी आहे त्यामध्ये 115 रुपयात माणूस पुण्याहून मुंबईला जातो. पण आता 700 रुपये वंदे भारत, मुठभर श्रीमंत माणसांची चोचले या देशात किती करायचे याचं एक छोटं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की अलीकडे लोक आपली अशी आहेत मानसिकता की सोयाबीनला दर नाही, 7,000 रुपयाचं सोयाबीन बापानं जाऊन मार्केटमध्ये 4,000 रुपयाला विकलं,